वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। तर आज आपण महा टीईटी आणि केंद्राची जी सीटीईटी आहे याबद्दल माहिती बघणार आहोत। तुम्हाला माहितच आहे की आता जवळपास शासनाने 11,000 जागा शिक्षकांच्या भरलेल्या आहेत आणि त्यामध्ये शासनाने जवळपास 100% जागांपैकी 80% जागा भरण्याचा त्यांनी निर्देश दिला होता आणि त्याचप्रमाणे त्यामधल्या ज्या काही 60% जागा आहेत त्या लवकर भरणार आहेत। तर जवळपास 61,000 ह्या जागा खाली होत्या आणि 61,000 पैकी त्यांनी 11,000 जागा ह्या भरलेल्या आहेत। आणि आताच आपल्याला माहित आहे 2-3 दिवसाच्या अगोदर एक कात्रण फिरत आहे की जे शिक्षक पात्रता परीक्षा आहे आणि शिक्षक भरती परीक्षा आहे TAIT टेट एक्झाम हे लवकरात लवकर घेण्यात यावे असे न्यायालयाने आदेश दिलेला आहे। त्या कात्रणामध्ये असं लिहिलेलं आहे, कुणी याचिका दाखल करणार आहे। तर 4 एप्रिल पर्यंत हे जे शिक्षक भरतीची जे जाहिरात आहे किंवा त्याचं वेळापत्रक आहे ते शासनानं लावले पाहिजे असं त्या कात्रणामध्ये नमूद केलेलं आपल्याला पाहायला। त्याचप्रमाणे जे केंद्राची शिक्षक पात्रता परीक्षा आहे सीटीईटी सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट ही एक्झाम 7 जुलैला होणार आहे आणि त्याच प्रमाणात आपल्या महाराष्ट्र राज्याची महा टीईटी हे जवळपास जून महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे, परंतु अजूनपर्यंत त्याचं नोटिफिकेशन आलेलं नाही आहे। तर सर्व विद्यार्थ्यांकरिता एक महत्वाची संधी आहे आणि शिक्षकांचे जे प्रमाण आहे निवृत्तीचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढत आहे। दरवर्षी हजारो शिक्षक हे निवृत्त होत आहे आणि ज्या काही जागा आहेत त्या जागा भरल्या जात नाही आहेत। तर आताच टीईटी किंवा सीटीईटी झाल्यानंतर पुन्हा टेट एक्झाम होणार आहे आणि टेट एक्झाम झाल्यानंतर पुन्हा शिक्षक भरती ही निघणार आहे। त्याकरिता सर्व विद्यार्थ्यांनी महा टीईटी आणि सीटीईटीचा अभ्यास करणे चालू करावा। सीटीईटीचे अंतिम दिनांक आहे फॉर्म भरायची ते 2 एप्रिल पर्यंत आहे। तर सर्वांनी सीटीईटीचा फॉर्म फिलअप करून घ्यावा। तर आपल्या चॅनलवरती आपण सीटीईटीचा सिलेबस टाकलेला आहे, त्याच प्रमाणात महा टीईटीचे लेक्चर्स घेतलेले आहेत मानसशास्त्राचे आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मराठी असो किंवा इंग्रजी ग्रामर सुद्धा आपण घेतलेला आहे। त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। त्याचप्रमाणे प्लेलिस्ट सुद्धा आपण त्याची बनवलेली आहे। सरासर विचार करता आपण प्रथमतः महा टीईटीचा जो काही सिलेबस आहे तो मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। आपण डिस्कशन केलेला ऑलरेडी। महा टीईटी मध्ये 1 ते 5 करिता शिकवण्याकरिता पेपर फर्स्ट हा पास होणे अत्यावश्यक आहे आणि 6 ते 8 शिकवण्याकरिता पेपर 2 पास होणे अत्यावश्यक आहे। ज्यांचं डीएड बीएड झालेलं आहे ते दोन्ही पेपर देऊ शकतात आणि ज्यांचं डीएड प्लस ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते पण दोन्ही पेपर देऊ शकतात। फक्त ज्यांचं डीएड झालेलं आहे ते पेपर 1 देऊ शकतात किंवा फक्त ज्यांचं बीएड झालेलं आहे हे पेपर 2 देऊ शकतात। फक्त पेपर 2 देऊ शकतात बीएड वर। तर हे आता आपण पाहिलं पेपरचं आणि सब्जेक्ट कोणते असतात महा टीईटी मध्ये। इंग्रजी ग्रामर, त्याच्यामध्ये जो ग्रामरचे एवढे टॉपिक असतील ते त्याचा शैक्षणिक दर्जा किंवा 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची जी आकलन क्षमता असते तिथपर्यंत। नंतर आहे मराठी व्याकरण 12वी पर्यंत। मराठी व्याकरण करता मोरवाळंबेचं तुम्ही बुक्स यूज करू शकता। आणि तिसरा जो विषय आहे गणित विषय आहे आणि गणितामध्ये जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही जर व्यवस्थितरित्या केले किंवा पेपर सोडून बघितले तर तेच गणित पुन्हा पुन्हा विचारलेले आहेत, फक्त मेथड थोडीफार प्रमाणात त्यांची चेंज आहे। आणि नंतर आहे परिसर अभ्यास। आता परिसर अभ्यास जो काही पर्यावरण आहे त्याच्यामध्ये भूगोल आहे, इतिहास आहे, हा पेपर 1चा आपण सिलेबस सांगत आहे। आणि याच्याकरिता परिसर अभ्यास करिता तुम्ही इयत्ता 4थीचा शिवाजी महाराजांचा इतिहास किंवा परिसर अभ्यासचे जे काही बुक्स आहेत इयत्ता 8वी पर्यंत ते तुम्ही रीड करणे अत्यावश्यक। त्याचबरोबर आपला एक सब्जेक्ट राहिलेला आहे तो म्हणजे मानसशास्त्र। आता मानसशास्त्राचे आपण लेक्चरर पूर्ण घेतलेले आहेत। जे काही फडकेचं बुक आहे त्या बुक्स मधनं
पूर्ण लेक्चर आपण आपल्या चॅनलवरती अपलोडेड केलेले आहेत, ते चांगल्या प्रकारे तुम्ही करून घ्यायचं आहे। आणि महा टीईटी जर म्हटलं पेपर 2 करिता तुम्हाला जे सब्जेक्ट आहेत त्यात इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, मानसशास्त्र आणि त्याचबरोबर तुमचे जे काही मेथड आहेत, सायन्स मेथड असेल तर सायन्स मॅथ, सोशल सायन्स मेथड असेल तर तुम्हाला हिस्ट्री, जिओग्राफी आणि राज्यशास्त्र, पंचायत राज अशा प्रकारचे तुम्हाला त्यामध्ये क्वेश्चन्स येतात। ते 60 मार्क्सला क्वेश्चन्स येतात। तर हे झालं आपलं महा टीईटीचं। आणि आता आपल्याला बघायचं आहे सीटीईटी। सीटीईटी एक्झामचा जो सिलेबस आहे मी आताच अपलोडेड केलेला आहे, तो तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घेऊ शकता। संपूर्ण फॉर्म भरायची प्रोसेस कशा प्रकारे आहे, किती फीज आहे, तर याच्यामध्ये फक्त आपण सीटीईटीचे काही सब्जेक्ट आहेत तेच बघणार आहोत। हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्याकरिता राहणार आहे। तर सीटीईटी पेपर फर्स्ट मध्ये पहिला सब्जेक्ट आहे तुम्हाला मानसशास्त्र, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजी। नेक्स्ट आहे तुम्हाला लँग्वेज आहे, फर्स्ट लँग्वेज म्हणजेच तुम्ही हिंदी घेऊ शकता किंवा मराठी घेऊ शकता। नंतर सेकंड लँग्वेज तुम्हाला चूज करायचे चांगल्या प्रकारे, मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कोणती लँग्वेज तुम्हाला मार्क्स मिळवण्याकरता चूज करायची आहे ते। नंतर त्याच्यामध्ये आहे मॅथ आणि पॅडागॉजी, काही तुम्हाला क्वेश्चन्स येणार आहेत आणि पॅडागॉजीचे 15 क्वेश्चन्स येणार आहेत, असे मिळून एकंदरीत 30 क्वेश्चन तुम्हाला राहणार आहेत। नंतर त्याच्यानंतर तुम्हाला येणार आहे एन्व्हायरमेंटल स्टडी। त्याच्यामध्ये तुम्ही जे काही एनसीईआरटीचा जो सिलेबस आहे कक्षा 1st to 5th किंवा 8th पर्यंत तुम्हाला तो वाचून घ्यायचा आहे आणि त्याच्यामधूनच तुम्हाला तो क्वेश्चन येणार आहेत। 15 पॅडागॉजी आणि 15 तुम्हाला सिलेबसवर आधारित। हे झालं पेपर फर्स्टचं सीटीईटीचं। आता पेपर 2 सीटीईटी, याच्यामध्ये पहिला सब्जेक्ट आहे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजी। त्यांच्या विद्यार्थ्याच्या वैचारिक पातळीनुसार किंवा हायर एजचे विद्यार्थी असतात। नंतर आहे तुम्हाला लँग्वेज 1। लँग्वेज 1 मध्ये कशा प्रकारे आहे ते तुम्हाला माहित आहे, तुम्ही मराठी चूज करू शकता किंवा हिंदी किंवा इंग्लिश हे लँग्वेज 1 मध्ये तुम्ही चूज करू शकता। माझ्यामध्ये तुम्ही लँग्वेज 1 मराठी घ्यायची आहे आणि लँग्वेज 2 हिंदी घ्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला पास होण्याकरता कोणतीही अडचण राहणार नाही। आणि त्याच्यानंतरचा जो सब्जेक्ट आहे तो आहे एन्व्हायरमेंटल स्टडीज, ते मी तुम्हाला सांगितलंच आहे। आणि सोशल सायन्स तुम्हाला करून घ्यायचं आहे। ज्यांची मेथड सोशल सायन्स असेल त्यांनी सोशल सायन्स, जेवढे एनसीईआरटीचे बुक्स आहेत 8 पर्यंत, 1st to 8th पर्यंत ते तुम्हाला रीड करून घ्यायचे आहेत आणि 60 क्वेश्चन्स असतात 60 मार्क्स करिता। आणि कोणत्याही प्रकारचे तुम्हाला निगेटिव्ह सिस्टीम याच्यामध्ये दिलेली नाही। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।